आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगार माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार श्री संजय रायमुलकर यांनी मेहकर मतदारसंघासाठी आणलेल्या कोट्यावधी विकास निधीमधून विकास कामे झाली आहेत। याच पार्श्वभूमीवर मेहकर जानेफळ डोणगाव लोणार या ठिकाणी पोलीस इमारतीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे। मात्र मेहकर शहरांमध्ये पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी शासकीय म्हणजेच हक्काचे निवासस्थान नाही। यासाठी विदर्भ सत्यजित लाईव्हच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आलेला आहे। तर या संदर्भात श्री संजय रायमुलकर यांना सुद्धा विचारणा केली असता त्यांनी सांगितले की पोलीस विभाग 24 तास सेवा देणारा विभाग आहे। सर्व सुखदुःख अडीअडचणी वेळप्रसंगी कुटुंबाकडेही दुर्लक्ष करून आपले कर्तव्य पोलीस विभाग निभावत असतात। पोलीस विभागासाठी मेहकर शहरात हक्काचे घर व्हावे यासाठी माझे वेळोवेळी प्रयत्न सुरू आहेत व त्या संदर्भात प्रस्ताव सुद्धा पाठविलेला आहे। लवकरच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवासस्थानाचे स्वप्न सुद्धा पूर्ण होईल असे संजय रायमुलकर यांनी सांगितले। कामाला सुरुवात झालेली आहे। ठीक आहे, दुसरा एक प्रश्न असा आहे भाऊ, पंचायत समिती असेल, तहसील कार्यालय असेल, विद्यार्थ्यांसाठी म्हणजे ग्रामीण भागातील शहरी भागातील या मंडळींसाठी एक चांगली व्यवस्था किंवा बसण्याची किंवा जो कारभार त्यांना व्यवस्थितपणे करता आला पाहिजे यासाठी केलेलं आहे। कायदा आणि सुव्यवस्थेत जे रक्षण करतात म्हणजे पोलीस विभाग, ते तुम्हाला आम्हाला माहिती आहे, सर्व 24 तास ड्युटी असते त्यांची, सुखा दुःखात काही असं भानगडीत असतात ते। एकही पोलीस त्यांचं निवासस्थान नाही, एक पोलीस मेहकर शहरातला अधिकारी असो कर्मचारी असो। मागच्या वेळेस लाईव्ह केलं होतं 5-6 महिन्यापूर्वी, तुम्ही लाईव्ह मध्ये माझ्यासोबत बोलले होते की प्रस्ताव पाठवलेला आहे। सर्वांची एक इच्छा आहे की आता एवढं तुम्ही सर्वांसाठी करायला लागले तर पोलीस विभागासाठी प्राधान्य देऊन या 2-4 महिन्यात 5-6 महिन्यात थोडासा निधी आणून त्यांची निवासस्थानाची व्यवस्था करावी। पोलीस विभाग मला काही म्हणले नाही तुम्ही रायमुलकर साहेबांना बोला म्हणून, आपल्याला दिसायला लागले ते सर्व गोष्टी झालेल्या आहेत। तुमच्या माहितीसाठी सांगेल, जनतेच्या माहितीसाठी सांगेल की मेहकर पोलीस स्टेशनची बिल्डिंग असेल, डोणगाव पोलीस स्टेशनची बिल्डिंग असेल, त्यानंतर जानेफळ पोलीस स्टेशनची बिल्डिंग असेल, लोणारचाही आपला जे बॅन झोन मध्ये ते बस पोलीस स्टेशन असल्यामुळे तो एक तिथला विषय असेल। मेहकरच्या पोलीस बांधवाच्या जे काही राहण्याचे जर तुम्ही पाहिलं तर निश्चित आम्हालाही त्याची लाज वाटते लोकप्रतिनिधीमधून काम करताना। पण मागच्या काळामध्ये कुठेतरी त्यांच्यासाठीचा गृह विभागाला बजेटमध्ये निधी देण्यामध्ये थोडी अडचण मागच्या काळामध्ये येत होती, परंतु ज्यावेळेस शिंदे साहेब असतील, देवेंद्र भाऊ गृहमंत्री होते, त्यानंतर देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री झाले, त्याच्यानंतर शंभूराजे गृहमंत्री होते, राज्यमंत्री होते आणि त्यांच्याकडं आपल्या शिवसेनेच्या आमदाराची सर्व जबाबदारी कामाच्या नियोजनासंदर्भातली देण्यासंदर्भातली जबाबदारी माननीय शंभूराजे देसाई साहेबांकडे होती। नंतर आता कदम साहेब आले, भोयर साहेब आले, आताही देवेंद्र भाऊ त्याचे प्रमुख आहेत। म्हणून त्याचा पाठपुरावा सभागृहामध्ये बऱ्याच वेळेस मी आमच्या पोलीस विभागाच्या फ्लॅश सिस्टीमच्या घरासंदर्भातला विषय त्या ठिकाणी मांडलाय आणि तशा प्रकारचं इस्टिमेट मग लोणारचा असेल, मेहकर असेल, डोणगाव असेल, जानेफळ असेल या ठिकाणी आमच्या पोलीस वसाहतीसाठीचा निधी आपण द्यावा अशा प्रकारची वेळोवेळी मागणी केली, त्याचा पाठपुरावा केला आणि तशा प्रकारचा प्रस्ताव सुद्धा आपण गृह विभागाच्या माध्यमातून त्यांचं जे काही वेगळं हेड आहे म्हणजे वसाहती संदर्भातलं तो प्रस्ताव आपला दिलेला आहे। या ठिकाणी आपल्या पोलीस विभागाच्या पदाची संख्या लक्षात घेऊन मग त्याच्यामध्ये पीआयचं क्वार्टर असेल, त्यानंतर आपल्या त्याच्या खाली एपीआयचं क्वार्टर असतील, त्याचसोबत त्यांच्या वसाहतीमध्ये पोलीस संख्येनुसार त्यांचे निवासस्थान असेल, अशा प्रकारचा प्रस्ताव त्या ठिकाणी गेलेला आहे। माझ्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा झाला म्हणजे ते प्रस्ताव परिपूर्ण आहे। जास्तीत जास्त या बजेटमध्ये किंवा या येणाऱ्या काही काळामध्ये तो निश्चित त्या ठिकाणी मंजूर होईल आणि कायमस्वरूपी चांगल्या क्वालिटीचे घरं आमच्या पोलीस बांधवाला या ठिकाणी मिळणार आहेत। कारण की 24 तास जनतेची सेवा करणं हा पोलीस बांधवाबद्दल माझ्या मनामध्ये एक वेगळं प्रेम आहे। कारण की ते आपल्याला आपल्या परिसरामध्ये एक कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करतात। बऱ्या पोलीस संख्येने आपली जर लोकसंख्येला गृहीत धरली तर अत्यंत कमी स्टॉप आपल्या या ठिकाणी आहे, 100 पाहिजे तर 55 तरी ते आपल्याला म्हणजे आता तुम्ही पाहिलं असेल की काल परवा दरोड्याचा या ठिकाणी प्रकार झाला, त्याच्यामध्ये पोलिसावर बी हल्ला त्या ठिकाणी झालाय, जखमी झाले, तेही माणसं आहेत
पण कुठेतरी या दृष्टीनं मग त्यांचं राहण्याची जागा त्यांना व्यवस्थित असली पाहिजे, नाहीतर ते आपले सेवा देतात, रात्रंदिवस आपले रक्षण करतात आणि त्यांचाच निवाऱ्याची अत्यंत दुरावस्था या ठिकाणची झाली. हाच विषय डोळ्यासमोर ठेवून आपण तशा पद्धतीनं त्या याचा प्रश्न मार्गी लावण्याचं काम केलेलं आहे. लवकरात लवकर निश्चित त्या पोलीस विभागाचा प्रश्न मार्गी